नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. सहकारी कामगारावर चाकूने वार करत कामगाराला गंभीर जखमी केले. ही घटना सकाळी चाकण एमआयडीसी मध्ये महाळुंगे तालुका खेड हद्दीतील सुप्रजित प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. सचिन गोरख चव्हाण, वय वर्ष 20, राहणार महाळुंगे तालुका खेड असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय अब्धाशरण दोहरे, राहणार निघोजे तालुका खेड, मूळ राहणार मध्य प्रदेश, याला अटक करण्यात आली आहे. कंपनीत मीटिंग सुरू असताना आरोपीने चाकू काढून काल मला शिव्या का दिल्या असे म्हणत त्याने सौरभ दुपडे या कामगारावर वार केले. त्यानंतर हे भांडण सोडवण्यासाठी चव्हाण यांनी मध्यस्थी केली असता आरोपीने चव्हाण यांच्यावर देखील वार करून त्यांना गंभीर जखमी केले. आरोपीपासून वाचण्यासाठी चव्हाण पळून जात असताना त्यांनी चव्हाण यांच्या पाठीवर देखील वार केले आहेत. तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील दोंदे गावात रात्री 2 बिबट्यांचे दर्शन झाल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले आहे. वन विभागाने याबाबतची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हला पाठवले आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागाकडे असलेल्या जंगलात सह्याद्रीच्या पर्वतरांगेत विकास प्रकल्पांच्या नावाखाली बेसुमार जंगलतोड झाली आहे. त्यामुळे अन्नसाखळी कमकुवत झाली असून बिबटे अन्नाच्या शोधासाठी जंगलाबाहेर पडले आहेत. खेड तालुक्यातील शेतावरच्या मानवी वस्त्यांच्या परिसरात बिबट्यांनी आपले बस्तान बसवले आहे. शहरांच्या लगतच्या भागात देखील सातत्याने बिबटे दिसून येत आहेत. खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांच्या मुक्त संचाराने अक्षरशः दहशतीचं वातावरण पसरलं आहे. मागील काही काळात बिबट्याने शेकडो पशुधनावर हल्ले केलेच आहेत. दोंदे लगतच्या वडगाव पाटोळी या ठिकाणी एका महिलेचे अर्धे शरीर खाऊन ठार केल्याची घटना यापूर्वी देखील घडली आहे. तालुकाभर बिबट्यांचा उच्छाद सुरू आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे. साहित्य चोरल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना पहाटे 5 वाजता चाकण एमआयडीसी मध्ये व्हिजन केबल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत खालुंब्रे तालुका खेड या ठिकाणी घडली आहे. शिवकुमार उत्तमराव जवळकर, वय वर्ष 26, मुस्तफा बाबूमिया पिंजारी, वय वर्ष 25, दोघेही राहणार चाकण अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शशी मोहन शर्मा, वय वर्ष 40, राहणार मोशे, यांनी या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्हिजन केबल्स या कंपनीतून आरोपींनी 49,736 रुपये किमतीचा माल यातील आरोपींनी चोरून नेला. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. मतदार जनजागृती मोहीमेअंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्व मतदात्यांनी मतदान करावे यासाठी प्रांत जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती केली जात आहे. खेड तालुक्यातील बाकळवाडी, ठाकरवाडी, कणेरसर, जालिंदर नगर, विटभट्टी परिसर या ठिकाणी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो या पथनाट्याचे सादरीकरण, मतदार जागृती करण्यात आली. 23 मार्च हुतात्मा दिन, हुतात्मा भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू बलिदान दिने राजगुरुनगर शहरात अभिवादन करून जनजागृती करण्यात आली. हुतात्मा राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त राजगुरुनगर बेसपासून राजगुरुवाडापर्यंत सर्व क्रांतिकारकांची आठवण होईल असे फलक देखील लावण्यात आले होते. खेड तालुक्यातील भोसे ते भीमाशंकर पायी दिंडी सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यामध्ये भोसे व परिसरातील अबालवृद्ध, तरुण आणि महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. भोसे ते भीमाशंकर हा पायी दिंडी सोहळा नुकताच पार पडला. तरुणांमध्ये अध्यात्माची ओढ जागृत व्हावी याकरता 7 वर्षापूर्वी म्हणजे 2017 साली सुरू झालेला हा दिंडी सोहळ्याला आज 7 वर्ष पूर्ण झाली. या दिंडी सोहळ्यामध्ये संपूर्ण गावातील ज्येष्ठ मंडळींनी, नागरिकांनी, तरुणांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. शेलपिंपळगाव ते आळंदी रस्त्यावर घाट परिसरात घाणीचे व कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या भागात रात्रीच्या वेळी कचरा टाकण्यासारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे स्थानिकांना व आळंदीला जाणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आहे. याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेण्याची मागणी होत आहे. घेणंद ते आळंदी रस्त्यावर घाट परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून स्थानिक नागरिकांना व आळंदीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा नाहक त्रास होत आहे. प्रशासनातून यावर काहीतरी कारवाई करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.
माझ्या विरोधात लोकसभेला उमेदवार न मिळाल्याने अखेर माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे अजित पवार गटाचे नाईलाजाचे उमेदवार म्हणून ठरल्यानं माझ्या विरुद्ध लढण्यास त्यांच्याकडे ताकदीचा उमेदवार नसल्याची खरमरीत टीका खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खेड तालुक्यात पत्रकार परिषद घेऊन केली। गेली 20 वर्षे आढळरावांच्या विरोधात टोकाचा संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोमेलन होणार नाही। त्यांच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीची तुलना माझ्या 5 वर्षांशी करणे चुकीचे असल्याचे खासदार कोल्हे यावेळी म्हणाले। पक्षनिष्ठेच्या विरोधात बेडूक उड्या मारणे असा उल्लेख करत खासदार कोल्हे यांनी महायुतीचा समाचार घेतला। खेडचे विमानतळ जाणे हे मोठे पॉलिटिकल ब्लंडर असल्याचं देखील कोल्हे यांनी यावेळी सांगितलं। मला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा अभिमान आहे की त्यांनी लढणाऱ्यांच्या यादीमध्ये स्वतःचं नाव। माझा राजकीय पिंड नाही असे अजित पवार कसे ठरवू शकतात? मी सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे म्हणून माझा राजकीय पिंड नाही, तर मग सामान्य तरुणांनी राजकारणात येऊ नये का, असा सवाल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे। स्थापित नेत्यांनी असा थेट आमच्यावर आरोप करा की यांचा राजकारणाचा पिंड नाही येत ना आमच्याकडे। आम्ही सर्वसामान्य शेतकरी मध्यमवर्गीय कुटुंबातले आहोत, तर मग काय आम्ही स्वप्न बघायची नाहीत काही? आणि संसद रत्न पुरस्कार हा तुमच्या केवळ वक्तृत्वासाठी नसतो, हा तुमच्या ओव्हरऑल पार्लमेंटरी परफॉर्मन्स विषयी असतो। खेड तालुक्यातील सर्वात अग्रगण्य पतसंस्था असा लौकिक असलेल्या चाकण नागरी पतसंस्थेची मासिक सभा गुरुवारी दिनांक 21 मार्च रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक बिरदवडे तर उपाध्यक्षा प्राजक्ता गोरे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते। संस्थेचे अध्यक्ष अशोक बिरदवडे यांनी सभासदांना काय आवाहन केले पाहूया। चाकण पतसंस्था ही खेड तालुक्यातील एक अग्रगण्य संस्था आहे। या संस्थेचं कामकाज जर तसं पाहिलं गेलं तर साधारणतः ठेवीच्या बाबतीत 56 कोटीच्या ठेवी या चाकण पतसंस्थेमध्ये अनेक सभासदांनी खेड तालुक्यातल्या भरलेल्या आहेत, जमा केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे शेअर्ससुद्धा या ठिकाणी 5,30,00,000पर्यंत शेअर्स आहेत। सभासदांची संख्या 5,770 आहे आणि कर्ज वाटप जे आहे ते जवळजवळ 45,70,00,000 रुपये इतकं कर्ज वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या संचालक मंडळाने गेले अनेक वर्ष जे काय मी आता नव्यानं आलेलो आहे त्यांनी जे कामकाज या पुढच्या काळामध्ये चालू केलेलं आहे आणि थकबाकीचं प्रमाण सुद्धा 5% आहे। त्यामुळं आमची एवढीच विनंती आहे चाकण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं जे सभासद थकबाकीदार आहेत त्यांना आमची सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालकाच्या वतीनं विनंती आहे की आपण मार्चच्या आतमध्ये 31 मार्चच्या आतमध्ये आपण ज्या काय आपल्या थकबाक्या असतील त्या रेग्युलर करण्यात याव्या अशी सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच बाह्या सावरल्या आहेत। आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय व्यूहरचना आखून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचाराची सर्व जबाबदारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावर दिली असल्याचे बोलले जात आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वाट्याला आलेली उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिली आहे। आता केवळ घोषणेची औपचारिक शिल्लक आहे। खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही नेत्यांच्या परस्पर विरोधी कार्यकर्त्यांमध्ये असलेला दुरावा कसा कमी होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात निकाला अगोदरच खेडचे मतदार कौल देतात असे मानले जाते। ज्या बाजूला खेडचे मतदार झुकले की त्या बाजूचे त्या उमेदवाराचे पारडे जड होते, असा यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा इतिहास आहे। सन 2019च्या निवडणुकीत खेड तालुक्यातील 2,04,37 एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। त्यातील खासदार डॉक्टर कोल्हे यांना 99,583 एवढी मते मिळाली, तर माजी खासदार आढळराव पाटील यांना 92,137 मते मिळाली होती। यावेळी खेडचे मतदार नेमकी काय भूमिका घेणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे। रयत शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धेश्वर विद्यालय वेताळेबाग, शाळा कडधे या विद्यालयांमध्ये 11 मार्च ते 17 मार्च हा सप्ताह पर्यावरण सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत विद्यालयांमध्ये पर्यावरण संरक्षण कार्यशाळा आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर विभाग, महाराष्ट्र शासन व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक सुरक्षा पंधरवड्याच्या निमित्ताने अपघात टाळण्यासाठी तसेच औद्योगिक इलेक्ट्रिकल सुरक्षिततेसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। राज्य शासनाचे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर NG सूर्यवंशी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल,
यांच्यासह पदाधिकारी व एकूण 100 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भामा आसखेड धरणातून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले असून हे चित्र फक्त डिसेंबर 2026 पर्यंत राहणार आहे. भामा आसखेड धरणातून 2 महापालिका आणि चाकण MIDC सह नगर परिषद यांना जवळजवळ 90% बिगर सिंचन पाणीसाठा आरक्षित झाले आहे. सर्व पाणी पुरवठा योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर भामा नदीत उन्हाळ्यात पाणी आवर्तन 100% बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सन 2026 नंतर पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. मागील काही महिन्यांपूर्वी भामा आसखेड धरण कालवे रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळे लाभ क्षेत्रातील गावांचा तसा धरणावरील अधिकार संपुष्टात आला असल्याचे कायदेशीरपणे जाहीर झाले आहे. तालुक्यातील जनतेवर न्याय होत असताना कोणताही राजकीय नेता शब्द बोलण्यास तयार नाही. चाकण औद्योगिक वसाहतीमधील निघोजे चाकण येथील अल्फा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेला 3रा वेतनवाढ करार शुक्रवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी संपन्न झाला. संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये हा करार पूर्णत्वास आलाय. आदर्श शेतकरी पुरस्काराने खेड तालुक्यातील शंकरराव वरुडे यांना सन्मानित करण्यात आले. अखिल जन लोकपाल पुरस्कार 2024 पुण्यातील वानवडे येथे त्यांना प्रदान करण्यात आला. कनेरसर तालुका खेड्यातील RR कॉलनीतील समस्यापूर्ती पावसाळ्यापूर्वी करण्याचे लेखी निर्देश कार्यकारी अभियंता प्रकल्प विभाग MIDC पुणे यांनी दिले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी दिली. सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी चाकण नागरी पतसंस्थेने सामान्य नागरिकांसाठी सोलर होम लाइटिंग योजनेला वित्तपुरवठा सुरू केला आहे. अत्यंत माफक व्याजदरात नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चाकण पतसंस्थेकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेतील लाभार्थ्यांना वित्तपुरवठा करून धनादेश प्रदान केले जात आहेत. संस्थेच्या अध्यक्षांनी चाकणकर नागरिकांना काय आवाहन केले पाहूयात. चाकण नागरी सहकारी पतसंस्थेने नवीन एक धोरण आखलेलं आहे. हे आखत असताना महाराष्ट्र राज्याने नवीन उपक्रम या ठिकाणी होत असताना सोलर सिस्टीम वीज प्रवाह हा स्वतः तयार करायचा आणि स्वतः वापरायचा. हे टाटा कंपनीकडून चाकण पतसंस्था हे सोलर सिस्टीम वापरते. ही आम्ही सभासदाला देतो. ही देत असताना त्याचा व्याजदर आम्ही 10% व्याजदराने त्यांना कर्ज देतो आणि त्यांची सुविधा पुरवण्याचं काम चाकण पतसंस्था ही करत आहे. ज्या ज्या सभासदांना सोलर सिस्टीम बसवायची असेल त्यांनी चाकण पतसंस्थेशी संपर्क साधावा. ही सर्व संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाच्या वतीनं विनंती करतो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.